बांगलादेशचा ताबा लष्कराने घेतलाय। शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर त्या भारतामध्ये दाखल झाल्या। तर पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या ढाका पॅलेसमध्ये संतप्त आंदोलक घुसले आहेत। मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार सध्या बांगलादेशमध्ये सुरू आहे। आपण पाहतोय ही सगळी दृश्य स्क्रीनवरती तुम्ही पाहताय। बांगलादेशमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, बांगलादेशचा ताबा आता लष्कराने घेतल्याची सगळ्यात मोठी बातमी येते। हे सगळं झालंय तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर। शेख हसीना यांनी राजीनामा दिला, त्यानंतर त्या आपल्या एका जेटमधून त्या भारतामध्ये आल्याची सध्या सूत्रांची माहिती असं म्हटलं जात आहे। त्यामुळे संतप्त जमाव जो आहे तो सध्या बांगलादेशच्या रस्त्यांवरती आला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, पुतळ्यांवरती चढतायत, त्याची तोडफोड केली जाते आणि बांगलादेशमध्ये आता लष्करराज येणार अशी सूत्रांची माहिती कळतीये। तर हा सगळा जो प्रकार आहे किंवा ही सगळी परिस्थिती बांगलादेशमध्ये काय आली हे सांगायचं तर शासकीय नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण आहे त्यावरून बांगलादेशमध्ये सध्या हिंसाचार चालू आहे। गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी या संदर्भात आंदोलन सुरू केलं होतं आणि त्याच आंदोलनाचं रूपांतर आता हिंसाचारामध्ये झालंय आणि या हिंसाचारात जवळपास 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। या सगळ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तिथले पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि देश सोडलाय।